उपवास म्हटलं तर काय बनवायचं असा प्रश्न सगळ्यांनाच बनतो. नेहमीच आपण साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे तो बनवतोच. आज आपण त्याच मिश्रणाचा वापर करून खुसखुशीत खमंग असे साबुदाणा थालीपीठ बनवूया. एक खाल्लं तर पोट भरूनच जाईल. साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी 4 घंट्यासाठी साबुदाणे छानपैकी आपल्याला सोक करून घ्यायचे आहेत. मी रात्रभरासाठी सोक करून घेतलेला आहे. 1 कप साबुदाणा असेल स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं, म्हणजे या पद्धतीने एकदम सुरसुरीत साबुदाणा भिजला जातो. आता यामध्ये 2 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, छानपैकी किसून ॲड करायचे आहेत. आता अर्धा कप इतके शेंगदाणे आपल्याला छानपैकी हाय फ्लेमवरती पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, हार्डली 1 मिनिटामध्ये पाहू शकतो. साबुदाणा भाजला गेला तर गॅस बंद करून देऊ. एका मिक्सर जारमध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या ॲड करून बारीक वाटायच्या आहेत. लगेच यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून छानपैकी बारीक भरडसं वाटून घ्यायचे आहेत. हे बघा, किती छान प्रकारे भरडसं मिश्रण वाटून घेतलेलं आहे. आता हा मिरच्या आणि शेंगदाण्याचं कूट देखील आपल्याला छानपैकी किसलेल्या बटाटा आणि साबुदाणा मिक्स करून 1 चमच मीठ ॲड करायचं. छानपैकी हे मिश्रण मिक्स करायचं आहे. अगदी खमंग हे थालीपीठ तयार होतात. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडतील. अगदी 4च साईटामध्ये तुम्ही इतके खमंग थालीपीठ कराल ना, एकदम एक खाल्लं तर पोट भराल. आता थालीपीठचं मिश्रण मळल्यानंतर यामधून छानपैकी जेवढ्या आकाराचं थालीपीठ मळायचं तेवढं मिश्रण काढून घेतलं आणि एक कपडा छानपैकी पाण्यामध्ये भिजून यावरती आता आपल्याला थालीपीठ या पद्धतीने हाताला पाणी लावून थापून घ्यायचं आहे. थालीपीठचं मिश्रण जास्त पातळ थापायचं नाही, अदरवाईज थालीपीठ टाकता वेळेनं फाटलं जातं. ही दक्षता आपल्याला इथे घ्यायची आहे. हे बघा, सुंदर असं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे. आता हाय फ्लेमवरती तवा ठेवून थालीपीठ आपल्याला एकदम हलक्या हाताने या पद्धतीने टाकून कपडा काढायचा आहे आणि 2 मिनिटांनंतर साजूक तूप आपल्याला छानपैकी थालीपीठच्या साईडने सोडून थालीपीठ आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे. हे बघा, किती व्यवस्थितपणे थालीपीठ आपलं कुक झालेलं आहे आणि खालतून देखील 1 मिनिटाकरता मी थालीपीठ कुक केलेलं आहे. दोन्ही साईडने हार्डली 3 मिनिटं लागतात थालीपीठ शिजायला. आता छानपैकी पद्धतीने सर्व थालीपीठ तयार करायचे आहेत. अगदी खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार होतं. नक्की ट्राय करा. व्हिडिओ इथपर्यंत बघा तर व्हिडिओवर नक्कीच एक लाईक ठोका. तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.